रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। अरबी समुद्रामध्ये चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यानं पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। किनारपट्टी भागामध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता आहे। गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 37.25 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जूनपासून आतापर्यंत 53% इतका पाऊस झालेला आहे। रत्नागिरी जिल्ह्याला आज हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्टचा इशारा दिलेला आहे। अरबी समुद्रातील चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे आता आपण जर पाहिलं तर हा प्रभाव हा किनारपट्टी भागामध्ये वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। रत्नागिरी जिल्ह्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हा हवामान खात्याने दिलेला आहे। 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील या ठिकाणी देण्यात गेलेली आहे। आपण जर पाहिलं तर आपण रत्नागिरीच्या किनारपट्टी भागातून टॉप अँगलनं पाहिलं तर वाऱ्याचा जोर हा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो। गेल्या 24 तासात सरासरी पाहिलं तर 37.25 मिलीमीटर एवढा पावसाची नोंद झालेली आहे। जून पासून आतापर्यंत जिल्ह्यात 53% एवढा पाऊस झालेला आहे। जिल्ह्यातील ज्या नद्या आहेत त्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झालेली आहे। लावणी कामे देखील ही ग्रामीण भागामध्ये अंतिम टप्प्यात आलेली आहे। कोकणचे निसर्ग सौंदर्य देखील खुलून गेलेलं आहे। त्यामुळे पर्यटकांची पावले देखील कोकणाकडे दिवसेंदिवस वळताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत पाहिलं तर जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच येलो अलर्टचा इशारा असल्यामुळे काही तुरळक सरी या बरसत आहे, परंतु दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता देखील पाहायला मिळते। ढगाळ वातावरण हे आपल्याला एकंदरीत किनारपट्टी भागामध्ये पाहायला मिळतंय। त्यामुळे जिल्ह्याला आज येलो अलर्टचा इशारा आहे आणि दुपारनंतर देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता ही हवामान खात्याने वर्तवलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर किनारपट्टी भागातील नागरिकांना देखील सुरक्षिततेच्या या सूचना या हवामान खात्याने दिलेल्या आपल्याला दिसून येत आहेत। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।